आजपर्यंतचा महाराष्ट्राचा सर्वात भ्रष्ट अधिकारी 21 वर्षामध्ये जवळपास 25 बदल्या. हा जिथे जातो तिथे आपल्या बिचाऱ्या राजकारण्यांना जगू देत नाही, त्यांना व्यवस्थित काम करू देत नाही. IAS तुकाराम मुंडे सोलापूरमध्ये जॉईनिंगच्या तिसऱ्याच दिवशी तिथल्या एका मोठ्या नेत्याचं बार बंद करतात. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होते मुंबईमध्ये. मुंबईमध्ये जवळपास 180 कोटीचा फालतू प्रोजेक्ट ते बंद करतात. नंतर सेल्स टॅक्स मध्ये टॅक्स फ्रॉड झालेले जवळपास 311 कोटी पकडतात. बिचाऱ्या राजकारणी लोकांना तो कामच करू देत नव्हता. राजकारण्यांनी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबतच नव्हते. त्यानंतर त्यांना अशा जागी पाठवण्यात आलं तिथे एकही मोठा पॉलिटिशियन किंवा एकही मोठा बिझनेसमॅन नव्हता, पण तरी ते तिथेही थांबले नाही. गव्हर्नमेंट शिक्षकांच्या फालतू सुट्ट्या त्यांनी बंद केल्या. जवळपास 12% अब्सेंटिझम रेट असणाऱ्यांना त्यांनी 2%वर आणले. गरिबांचे पैसे लुटणाऱ्या जवळपास 900 फेक एनजीओवर त्यांनी बंद केले. त्यानंतर त्यांना खूप धमक्या मिळाल्या, फेक मॉलेस्टेशनच्या केसेस दाखल झाले, पण तरी हे जिद्दी IAS ऑफिसर सुधारले नाही. बरं, हे सगळं झाल्यावर आता अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर जवळपास 72 तासामध्ये 53 धाडी टाकल्या त्यांनी आणि त्या 53 धाडीमध्ये जवळपास 53 जणांना अटक पण करण्यात आलं. त्यात त्यांनी आयुर्वेदिक औषधाद्वारे कॅन्सर ठीक करणाऱ्या रामदेव बाबाच्या दिव्या या संस्थेवरही त्यांनी धाड टाकली आणि जवळपास 70 लाखाचे आयुर्वेदिक सामान जप्त केले. सांगा मित्रांनो, रामदेव बाबा सारख्या चांगल्या माणसाच्या सोबत इतकं वाईट वागायचं असतं का कुठे? बरं, इतकं वाईट वागून पण काय म्हणतात की गरीब लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता माफी नाही. बिचाऱ्या गरीब राजकारण्यांना आणि भेसळ करणाऱ्या लोकांना त्रास देणाऱ्या तुकाराम मुंडेबद्दल 2 शब्द होऊन जाऊ द्या मग कमेंटमध्ये.